सर्वात पहिले जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणे की तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीबद्दल अपडेट्स मिळत राहतील आणि मला अशीच नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळत राहील। तर आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी। तर चला बघूया ही बिर्याणी कशी सोप्या पद्धतीने बनवता येईल। तर मी ते 10 ते 15 असे व्यवस्थित साफ करून घेतलेले प्रॉन्स घेतलेले आहेत, म्हणजे मोठ्या कोलमी, आणि त्याची जी वेन असते ती काढलेली आहे आणि अशा प्रकारे आपण हे चांगले स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचे आहेत। त्यानंतर हे आपण एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। बाउल मध्ये काढल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घातल्यानंतर यात आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची मी अशी पेस्ट करून ठेवलेली आहे ती 2 चमचे यात घालणार आहोत। त्यानंतर यात आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत। चांगलं मी मिक्स करून फेटून घेतलेलं होतं दही, आणि अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धी चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे 15 मिनिटांसाठी मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया साईडला। आता मी इथे पॅन एक गरम करत ठेवला होता, त्यात आपण एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवून त्यात आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत ते असे एक एक करून तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित टाकून। एका साईडला 5 मिनिटं तळल्यानंतर आपण दुसऱ्या साईडलाही 5 मिनिटं तसेच तळून घेणार आहोत। टोटल 10 मिनिटं आपल्याला हे प्रॉन्स तळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर छोट्या प्रॉन्सचा वापर करत असेल तर तुम्ही कमी टाइमवर तळून घेऊ शकता। मग आपण एका प्लेट मध्ये हे काढून घेऊया। आपण इथे 4 मोठे कप बासमती राईस घेतलेला आहे, तो आपण चांगला धुवून घेणार आहोत दोनदा। कोणतीही बिर्याणी करताना आपल्याला दोनदाच धुवायचा असतो बासमतीचा तुकडा। चांगला धुवून झाल्यानंतर आपण हे एका चाळणीत काढून घेऊया आणि हे निथळत ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटांसाठी। त्यानंतर आपण यात पाणी आणि तेल आणि मीठ टाकून आणि थोडेसे अख्खे मसाले टाकून असे 2 शिट्या करून घ्यायचे आहेत कुकरमध्ये। 2 शिट्या झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही भात शिजलेला दिसत असेल तो एका प्लेट मध्ये काढून आपण फॅन खाली हे 5 मिनिटं थंड करून घेऊया, ज्याने की तुमचा जो राईस आहे तो फळफळीत होईल। आता मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे। त्याच्यामध्ये 4 तमालपत्र, 2 मोठे इलायची, एक दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 छोटे इलायची टाकून परतवून घ्यायचे आहे आपल्याला 2 ते 3 मिनिटं। त्यानंतर आपण यात 3 ते 4 बारीक चिरलेला असा उभा कांदा घ्यायचा आहे आणि तोही 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती। तो चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आपण त्यात एक आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा आणि तेही 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यात 2 छोटे टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे आहेत। त्यात आपण अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 मोठा चमचा गरम मसाला हे टाकून परतवून घेणार आहोत। त्यानंतर आपण यात 1 कप फेटलेलं दही घालून घ्यायचं आहे आणि हे लो फ्लेम वरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि तेही चांगलं परतवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता 4 मिनिटांनंतर याला छानशी थर आलेली आहे तेलाची। आता गॅस बंद करून आपण एका मोठ्या कढईमध्ये पेस्ट तयार केली आहे ती घालून घेऊया। त्यानंतर फ्राईड केलेले प्रॉन्स थोडे आणि शिजवलेला भात अशी थर करून घ्यायची आहे आणि पुन्हा सेम अशीच थर रिपीट करायची आहे।
पुन्हा शिजलेला भात टाकून आपण त्यात थोडेसे फ्राय केलेले कांदे घालून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हे फ्राईड केलेले प्रॉन्स. तर आपण कोळशाने अशा प्रकारे आपल्याला स्मोक द्यायचा आहे आपल्या बिर्याणीला. ही झाली आपली इथे प्रॉन्स बिर्याणी तयार. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.